पाऊस सुरू झालेला आहे। गुड इव्हनिंग सगळ्यांना। कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल आणि स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर आज संध्याकाळपासून मी ब्लॉगला सुरुवात करीत आहे। संध्याकाळ म्हणजे आता माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे। थोडीफार भांडी होती तर तीच लावायला घेतली मी टोपल्यातली। तर कारण मग आता रात्री वगैरे भांडे निघणार जेवणाची, तर मग टोपलं रिकामं राहिलं की मग घासून पटकन त्यामध्ये टाकायला बरे पडतात, म्हणून आता भांडे वगैरे लावायला घेतले मी। तर आता थोडा वेळ आधी खूप पाऊस येऊन गेला, चांगला जोराचा। तर सगळीकडेच आता पाऊस सुरू आहे। तुमच्याकडेही पाऊस आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा मला। तर आता स्वयंपाक वगैरे झाला, ओटा वगैरे आवरून घेतला होता मी, त्यानंतर भांडे वगैरे लावून घेतले। काय आहे ते? डायजेस्टिव्ह सिस्टम। तर अपेक्षा इथे तिच्या स्कूलचा काही प्रोजेक्ट होता डायजेस्टिव्ह सिस्टमचा, तर तेच ती कंप्लीट करत होती। त्यानंतर मग आमची जेवणं वगैरे झालीत आणि मग थोडंफार जे अन्न वगैरे उरलेलं होतं ते सगळं मी भांड्यांमध्ये वगैरे काढून घेतलं। अरे ते मिरर नाही आणले अपेक्षा त्या दिवशी, ते तसंच पडून आहे। आज माहिती आहे का कॉलेजमध्ये येते का मम्मी, ऐकते का बँड वाजून राहिलं होतं, तर आम्ही एवढे वाजून राहिले बा। सक्षमच्या कॉलेजमध्ये आता आठवडाभर त्याला सुट्ट्या आहे आणि सध्या काही प्रॅक्टिस वगैरे सुरू आहे डान्सची वगैरे, जे काही पार्टिसिपंट आहे, कारण आता फंक्शन आहे त्यांच्या शाळेमध्ये। तर तेच तो सांगत होता की शाळेत खूप मजा येते मम्मी, प्रॅक्टिस वगैरे सुरू असते, तर आम्ही बँड वगैरे वाजवतो वगैरे, त्या सगळ्या गोष्टी तो कॉलेजमधल्या सांगत होता मला। तर आजकाल भरपूर ॲक्टिव्हिटीज मुलांकडनं करवून घेतल्या जात असतात शाळेमध्ये, तर त्याच्यामुळे मुलांना भरपूर काही गोष्टी शिकायला मिळत असतात आणि छान असा वेळ त्यांचा शाळेमध्ये जात असतो। त्यामुळे सुट्टी असली की मग त्यांना घरी गमतही नाही आणि त्यांचा वेळही जात नाही। आणि अपेक्षाच्या बाबतीत हे खूप असतं, संडे दिवस तिला ना थोडासा बोरच वाटत असतो। नेहमीच म्हणते ती की संडे मला बोर होते मम्मी, संडेची वाट तर मी बघत असते पण संडे आला की तो दिवस माझा म्हणजे पटकन जात नाही। म्हणून संडेला कुठे बाहेर वगैरे फिरायला मुलांना नेलं की थोडं त्यांना फ्रेश वाटतं, मात्र प्रत्येक संडेला ते शक्य होत नाही, म्हणून एखाद्या कामात वगैरे गुंतवत असते मी त्यांना संडेच्या दिवशी वगैरे। पण तेच थोडा वेळ, एकदम दिवसभर तर आपण त्यांना काही गुंतवून ठेवू शकत नाही, कारण त्यांनाही सुट्टी एक दिवसच मिळत असते, बाकी दिवस तर मग अभ्यास असतोच त्यांना, शाळेत जा मग शाळेचा अभ्यास करा वगैरे, हे सगळं त्यांचं रुटीन ठरलेलंच असतं। म्हणून सुट्टीच्या दिवशी अपेक्षालाही मी 1-2 कामं सांगत असते आणि सक्षमलाही जसं जाळके काढणं आहे किंवा मग गाडी वगैरे धुणं आहे, तर अशी कामे त्यालाही सांगत असते, म्हणजे त्यातून काही ते शिकतातही आणि त्यांचा वेळही निघून जातो तेवढा मुलांचा। तर चला, इकडे जेवणं वगैरे आटपली होती, त्यानंतर थोडी फार भांडी जी निघाली होती ती सगळी मी घासून घेतली आणि त्यानंतर मग गॅस वगैरे थोडा क्लीन करायला घेतला होता। तर सर्फचं पाणी मी एका बॉटलमध्ये बनवून ठेवलेलं आहे, तर गॅसवर आधी त्याचा स्प्रे वगैरे मारून मग कपड्याने त्याला सगळं व्यवस्थित पुसून घेतलं होतं, कारण गॅसला कसं आपण स्वयंपाक वगैरे करत असतो तर तेलकट वगैरे जे डागं असतात, चिकट वगैरे, तर ते सगळे सर्फच्या पाण्याने निघून जात असतात। तर त्याच्याने छान व्यवस्थित पुसून घेतलं। नंतर कोपऱ्यामध्ये जे स्टँड वगैरे आहे ते हलवून तिथली जागा वगैरे व्यवस्थित पुसून घेतली आणि त्याचबरोबर मग बेसिंगमधला जो नळ आहे तोही मी रोजच्या रोज साफ करून घेते रात्रीच्या वेळी, सकाळी तर नाही, कारण सकाळी भरपूर कामं असतात, तर संध्याकाळी करून घेत असते, म्हणजे दिवसातून एकदा जरी केला तरी तो जास्त काही खराब होत नाही। आणि मग बेसिंग वगैरे पण छान घासून घेतलं, म्हणजे ओटा घासताना ना जेव्हा आपण बेसिंगही ते क्लीन करून घेतलं थोडं सर्फच्या पाण्याने घासून, तर ते थोडं ना छान शायनिंग मारतं, म्हणजे तेलकट असं राहत नाही, ते डागं पडत नाही त्याच्यावर। आणि नंतर मग भांडे घासण्याचा जो स्पंज आहे त्यालाही पाण्याने छान व्यवस्थित धुवून इथे ठेवून देणार मी, म्हणजे रात्रभरात तो थोडा छान सुकून जातो आणि त्याच्यामध्ये असलेला जो स्मेल आहे साबणीचा वगैरे तो निघून जातो। नाहीतर मग जर आपण ते धुतलं नाही तर तो सगळा स्मेल भांड्यांना लागत असतो, कारण वारंवार आपण त्याच्यानेच घासत असतो। म्हणून मी रोज रात्री त्याला धुवून ठेवत असते, सकाळी देखील धुवत असते त्याला भांडे वगैरे घासून झाल्यानंतर।
तर त्यानंतर मग जो ओटा वगैरे पुसला होता तो कपडाही छान साबणीने वगैरे धुवून वाळत घातला मी, म्हणजे त्याच्यामध्येही जो तेलकटपणा वगैरे असतो तो राहत नाही. पाण्याने आपण धुवून तसंच ठेवलं तर तो तेलकटपणा वगैरे निघत नाही आणि त्या कपड्याची स्मेलही वेगळी येत असते. जर थोडा साबणीने वगैरे धुवून घेतला की त्याच्यामध्ये स्मेल येत नाही आणि छान क्लीन होऊन जातो तो कापड. तर साबणीने वगैरे धुवून वाळत टाकून दिला मी. त्यानंतर मग किचनला वगैरे संपूर्ण झाडू वगैरे मारून घेतला. जो काही कचरा वगैरे स्वयंपाक करताना होतच असतो थोडाफार ओट्यावर आपण काही करतो वगैरे, तर ते सगळं क्लीन करून घेतलं मी, झाडून घेतलं. तर सकाळी ना दही बनवायला टाकलं होतं मी, तर दाखवते मी तुम्हाला कसं झालेलं आहे ते. बघा छान बनलेलं आहे ते. तर कालचा जर तुम्ही व्लॉग बघितला असेल तर तो या दिवशीचाच सकाळचा होता. तर तेव्हा मी दही टाकलेलं होतं बनवायला सकाळी आणि रात्रीपर्यंत छान दही तयार झालेलं होतं. बघा अगदी छान झालेलं आहे मस्त. आणि वर अशी मलाई पण होती त्याच्यावर, कारण मी दुधातली साय नव्हती काढली. तर सकाळी दही बनवायला टाकलं की रात्रीपर्यंत जमून जातं, किंवा मग रात्री टाकलं तर सकाळपर्यंत होतं. तर चला ते फ्रीजमध्ये मग ठेवून दिलं मी आता. आणि जास्त वेळ मग बाहेर ठेवलं की ते आंबट येतं. तर त्यानंतर मला मुलांचे शाळेचे कपडे काढून ठेवायचे होते रात्री. तर मी रात्रीच इथे काढून ठेवून देत असते बाहेर, म्हणजे सकाळी मीही कामात असते किचनमध्ये. मग कधी त्यांना दिसत नाही, मग आवाज देतात, त्यापेक्षा मग इथे काढून ठेवून देत असते मी त्यांचे ड्रेस वगैरे, जे काही दुसऱ्या दिवशीचा त्यांचा युनिफॉर्म असतो. तर किचन वगैरे सगळं क्लीन झालं माझं. त्यानंतर मग मुलांना दूध वगैरे गरम करून दिलं होतं मी. त्यानंतर मग मी ब्रश करायला घेतला, कारण रोज रात्री ब्रश करून झोपण्याची सवय आहे मला. मुलांचंही झालं होतं दूध पिल्यानंतर ब्रश, आणि आता ते झोपायला गेले होते. त्यानंतर मग मीही ब्रश करायला घेतलं, कारण एखाद्या वेळेस कितीही कंटाळा आला आणि मी जाऊन झोपले तरी मला ब्रश केल्याशिवाय अजिबात झोप लागत नाही, कारण मग परत उठून मला ब्रश करावंच लागतं. म्हणून एक सवय पडलेली आहे ती रात्रीच्या वेळी मला. त्यामुळे मी मुलांनाही सांगते की रात्रीच्या वेळी ब्रश करून झोपा. तर हे देखील करतात आमच्याकडे, म्हणजे चौघांनाही सवय आहे. तर ब्रश वगैरे करून घेतलं मी. त्यानंतर विकोचं जे क्रीम असतं ना, तर त्याच्याने फेस वॉश करत असते मी रात्रीच्या वेळी. दिवसा नाही, दिवसा साबणच लावते, मात्र रात्री झोपायच्या वेळेस त्याने फेस वॉश करून छान चेहरा वगैरे धुवून घेत असते. भरपूर असं थंड पाणी छान डोळ्यावर वगैरे मारून घेत असते. आणि जे काही आता संध्याकाळी जो थकवा असतो तो सगळा निघाल्यासारखा वाटतो, छान फ्रेश वाटतं आणि झोपही छान लागते. त्याचबरोबर आपण दिवसभर चेहऱ्यावर क्रीम पावडर ज्या काही गोष्टी लावत असतो, तर चेहरा क्लीन केल्याने, स्वच्छ केल्याने ते सगळं निघून जातं आणि आपल्या चेहऱ्यामध्ये असणारे जे पोर्स आहे, म्हणजे जे रोम छिद्र वगैरे म्हणतात ना, तर तेही छान मोकळे होऊन जातात, म्हणजे श्वास घेण्याकरिता. तर त्यामुळे स्किन वगैरे पण छान राहत असते. त्यानंतर मग मुलांसाठी थोडे ड्रायफ्रूट वगैरे भिजत घालायचे होते मला, तर तेच सगळे मग मी भिजत घातले. आणि त्यानंतर शेवटचं काम म्हणजे देवाला नमस्कार करणं, कारण दिवसभरात ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी माझ्यासोबत घडल्या त्यासाठी धन्यवाद म्हणणं, त्याचबरोबर ज्या काही निगेटिव्ह गोष्टी घडल्या त्यातून मला आलेले जे अनुभव आहे त्यासाठी देखील धन्यवाद म्हणणं, आणि पुढे येणारा जो दिवस आहे तर त्यासाठी सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला सक्षम बनव म्हणून प्रार्थना करणं. तर हा अगदी नित्यक्रम आहे रोजचा माझा. तर चला आता इथेच माझा दिवसाचा मी शेवट करत आहे आणि आपल्या व्लॉगचाही. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.